जय शिवराय मित्रांनो राज्यातील रेशन कार्ड धारकांना शासनाच्या माध्यमातून आता स्मार्ट रेशन कार्ड दिलं जाणार आहे, स्मार्ट शिधापत्रिका दिली जाणार आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. आज 11 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील नागरिकांना या जुन्या शिधापत्रिका बदलून नवीन स्मार्ट शिधापत्रिका देण्यासाठीची मंजुरी दिलेली होती। जुन्या शिधापत्रिका हाताळण्यास अवघड आणि कागदी असल्यामुळे रेशन कार्ड फाटण्याचं, खराब होण्याचं प्रमाण हे जास्त आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका देण्यासाठी या शिधापत्रिका QR कोड सह स्मार्ट असतील अशा प्रकारच्या शिधापत्रिका देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती। याच्यानंतर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने सुद्धा 21 नोव्हेंबर 2025 रोजी या शिधापत्रिका वितरित करण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला होता आणि याच अनुषंगाने आता राज्यामधील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत असलेले AAY व PHS याचबरोबर APL शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना स्मार्ट शिधापत्रिका देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। मित्रांनो, याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये या स्मार्ट शिधापत्रिका देण्यासाठी 48 कोटी रुपयाच्या खर्चाला देखील मान्यता दिलेली आहे। या शिधापत्रिका वितरित करण्यासाठी नियम पुस्तिकेनुसार स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याची कारवाई राज्य शासनाच्या माध्यमातून महाटेंडर.com या पोर्टलद्वारे ई निविदा पद्धतीने केली जाणार आहे। याच्या माध्यमातून आता पुढे टेंडर काढून जे टेंडर या ठिकाणी पास होईल त्या वितरकाच्या माध्यमातून पुढे राज्यामध्ये सर्व शिधापत्रिका धारकांना या स्मार्ट शिधापत्रिकेचं वितरण केले जाणार आहे। मित्रांनो, हा महत्त्वाचा असा जी.आर. आपण gr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।